नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे PRM स्टुडिओ. आणि जसं की आपण नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक्सप्लोअर करत असतो, तर आज मी अशाच एका सुंदर ठिकाणी आपल्या सर्वांना घेऊन आलेलो आहे. आणि हे जे ठिकाण आहे ते आहे हत्तीबेट लेण्या. आणि इथं आल्यानंतर पहिल्यांदा संत महात्म्यांचं दर्शन केलं आणि त्यानंतर इथे जी असणारी जी मुख्य लेणी आहे, जे सद्गुरू गंगाराम महाराज यांची जी समाधी आहे, जे की जवळपास 600 वर्षापूर्वी होऊन गेलेले एक संत महात्मे होते. आणि त्यांचं या ठिकाणी दर्शन केलं. त्यांची समाधी देखील या ठिकाणी असणारी मुख्य जी लेणी आहे त्या ठिकाणीच त्यांची समाधी आहे. म्हणजे या हत्तीबेटवरती ज्या लेण्या आहेत त्या डोंगराच्या दोन बाजूला आहेत. म्हणजे ज्या माथ्यावरती असणारी ही गंगाराम महाराजांची लेणी, त्याबरोबर थोडं याच्याच मागच्या बाजूला आणि थोडं खालच्या बाजूला असणारं जे आहे त्या ठिकाणी दुसऱ्या काही लेण्या आहेत. आणि अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य हा सारा परिसर आहे. आणि हत्तीबेट जे आहे ती आहे आपल्या लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक महत्त्वाचं आणि ऐतिहासिक असणारं हत्तीबेट, जे की देवार्जन नावाच्या गावाजवळ येतं. त्याबरोबरच हनुमंतवाडी, धर्मापुरी, करवंदी ही आजूबाजूचे काही गावं आहेत. आणि हत्तीबेटचा जो भाग आहे तो आजचे जे नवीन तालुके आहेत, जसे की देवणी, शिरूरंतपाळ, उदगीर, लातूर यांच्या सर्वांची बाउंड्री जेथे येते त्या ठिकाणी हे हत्तीबेट आहे. आणि जसं की तुम्ही चित्रफितीमध्ये पाहू शकता, सुंदर असा निसर्ग आहे. वेगवेगळ्या वनस्पती, झाडे या ठिकाणी आहेत. मुलांना खेळण्यासाठी देखील या ठिकाणी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. म्हणूनच याला लातूरचं किंवा मराठवाड्याचं मिनी माथेरान असं देखील म्हटलं जातं. तर हे जे हत्तीबेट आहे ते उदगीरपासनं 16 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच लातूरपासनं एक 60 किलोमीटर अंतरावर आहे. मधल्या मार्गाला तर 55 किलोमीटर देखील तुम्हाला ते पडू शकतं. आणि याला हत्तीबेट असं का म्हणतात, तर या डोंगराचा आकार जो आहे तो हत्तीसारखा आहे आणि सर्वांपासून दूर आणि शांत असणारं म्हणून ते बेट हत्तीबेट असं याचं नाव आहे. आणि ह्या ज्या लेण्या कधी कोरल्यात, तर ह्या लेण्या कोरल्याचा काळ जवळपास 6व्या शतकामध्ये कोरल्याचा इतिहास तज्ज्ञांचा एक अंदाज आहे. आणि दुसरा आत्ताचा इतिहास पाहिला तर मराठवाडा मुक्तीसंग्राम मध्ये देखील या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी निजामाविरुद्ध लढा देत होते आणि त्यांना निजामांना हा कधीच जिंकता आला नाही. आणि दुसऱ्या बाजूची ज्या लेण्या मी म्हटलं, तर त्या लेण्यांच्या बाजूला आपण आलो होतो. त्या ठिकाणी हे श्री दत्त महाराजांची जे सुंदरचं मंदिर आहे, त्याबरोबरच एक महाराज आहेत, त्या महाराजांशी देखील या ठिकाणी समाधी आहे. आणि बघा, हे जे ठिकाण आहे या ठिकाणी महाराज तपश्चर्येसाठी बसत होते. आणि या लेण्यामध्ये तुम्ही पाहिलं तर विष्णू, गरुड, गणेश यांची या ठिकाणी आकार आहेत. बघ, ह्या जे आहे पाताळ लिंग लेणी किंवा महादेव लेणी. तर असं म्हटलं जाते की ही जी लेणी आहे ती जवळपास 600 मीटर अशी खोल आहे. म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक खाली असणारी ही लेणी आहे. त्यामुळं ती बंद आहे, कारण रिस्की होऊ शकतं. आणि असं म्हटलं जाते की हे साधूंचं स्थान होतं. म्हणजे पूर्वी साधू या ठिकाणी तपश्चर्यासाठी बसत. आणि या ठिकाणी असंही म्हणतात की राम आणि सीता देखील त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये या ठिकाणी आलेले होते. आणि तसं हे ठिकाण ऐतिहासिक असं शहर आहे. म्हणजे लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रकूट असतील, सातवाहन असतील, चालुक्य असतील, यादव असतील, या सर्वांनी या ठिकाणी राज्य केलेलं होतं. त्यामुळे ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. आणि उदगीरचा इतिहास जरी पाहिला तर उदगीर देखील ऐतिहासिक असं शहर आहे. उदगीरचा किल्ला आहे जो की मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची ओळख आहे.
आणि उदगीर शहर हे 1200 वर्ष जुनं असणारं शहर आहे. त्याबरोबरच या ठिकाणी काही नवीन मंदिर आहेत. आणि बघा इतक्या छान लेण्या असताना समोर काहीतरी वेगळंच बांधकाम सुरू आहे. म्हणजे आपल्या भारतीय लोकांचं तुम्ही बौद्धिक क्षमता तुम्ही समजून घेऊ शकता. आणि श्री बालाजींचं देखील अतिशय सुंदर असं मंदिर आहे. पहा बा, इतक्या छान लेण्याच्या समोर काहीही गरज नसताना काहीतरी कुठल्या तरी सभागृहाचं या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. म्हणजे तुम्ही जे नैसर्गिक सौंदर्य आहे त्याचा ऱ्हास करत आहात. ठीक आहे, असो मित्रांनो, अतिशय सुंदर असं आपलं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि आपण निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. अशाच आपल्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.